ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारवर हल्लाबोल। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे। सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे। पात्र शब्द वगळल्यामुळे सरसकट निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सर्वपक्षीय बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दोन्ही समाजाशी खेळलं जात आहे असा आरोप त्यांनी केला। वडेट्टीवार यांनी 150 हून अधिक ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली असून त्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी राहुल गांधींची मागणी पुढे केली की 50% मर्यादा वाढवून जननिहाय जनगणना करूनच आरक्षण द्यावे। याचबरोबर त्यांनी जरांगे पाटील यांनाही टोला लागवला आणि आवाहन केले की ओबीसी कॅप वाढवण्यासाठी तुम्हीही आवाज उठवा। राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना व्यक्तिशः आम्ही फोनही केला आणि त्यांना निरोपही दिला आहे। साधारणतः महाराष्ट्रातील 150 ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। इथे पक्षाच्या पलीकडे जाऊन ही बैठक बोलवलेली आहे। ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचं आहे, ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे, त्यांनी त्या बैठकीला यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो जीआर काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे। कोण काही म्हणू देत, पण मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या जीआरमुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जीआर प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु या जीआरमुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबीसीमध्ये येणार आहे। तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही। आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे, मर्यादा आहे, ती पुढे न्या, ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या। ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे। परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर।